तर सरकार त्यांची एसटी महामंडळाची देणी तिथं देत नाही। सरकार नुसतं योजना जाहीर करत आहे, पण जी देणं एसटी महामंडळाला आहे ते मात्र देत नाही। ती देणं जर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलं तर मला वाटतं अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही। एकीकडे सरकार सांगते आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ, आणि अशा पद्धतीनं एसटी मध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे? सर्वसामान्य माणूस एसटीनं प्रवास करतो। सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं केवळ एसटीमुळे आहे, आणि अशा सामान्य माणसाचा किस्सा कापायचं काम जर सरकारी भाडेवाढ करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिक्कार आहे। आमची मागणी आहे की तातडीनं जी भाडेवाढीचा निर्णय त्या ठिकाणी एसटी महामंडळाचा घेतला गेलाय तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचं काम त्या ठिकाणी सरकारनं करावं, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। दादा, सध्या जे इलेक्ट्रिक बस चालू केलेल्या आहेत बऱ्याच बस स्थानकावरती किंवा आगारामध्ये, परंतु घोषणा मात्र आपल्या जिल्ह्यासाठी होतात नवीन नवीन। इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो, हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी महायुती सरकारने केलेला आहे, आणि इलेक्ट्रिक बसमध्ये जवळपास 5000 बस येणार आहेत, त्यातल्या काही बस आलेल्या आहेत। त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बसमध्ये त्या प्रवासी असू नाही तर नसो त्याला 62 रुपये 72 रुपये वेगवेगळ्या बससाठी रेट आहेत, त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे। दुसऱ्या बाजूला ड्रायव्हरही त्याच कंपनीचा असणार आहे, आणि मग त्यावेळेस जर ड्रायव्हर कंपनी देत असेल आणि अशा 5000 बस जर एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर आता जे एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांना ड्युटी मिळणार नाहीत, त्यांच्या पगारीचं काय, त्यांच्या पोटापाण्याचं काय। दुसऱ्या बाजूला शासनाकडे जी शासनाने घोषणा केल्या वेगवेगळ्या योजनाच्या, त्या योजनाचे पैसे जरी एसटी महामंडळाला दिले तरी भाडेवाढ करायची गरज नाही, परंतु ह्या सरकारकडे बुलेट ट्रेनला द्यायला पैसे आहेत, परंतु एसटी महामंडळाचे जे योजनाचे पैसे आहेत ते पैशाला सरकारकडे पैसे नाहीत। शक्तीपीठ महामार्गाची ज्याला गरज नसताना त्या ठिकाणी 85,000 कोटी रुपये सरकार देतंय, परंतु दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळाचे पैशाला सरकारकडे पैसे नाहीत। आज सरकार सांगते एका प्रकारे सरकारला हे खाजगीकरण एसटी महामंडळाचं करायचंय, आणि भाडेवाढ करून म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स बरोबर भाडं नेलं तर लोकांना नाईलाजानं खाजगी ट्रॅव्हल्सकडे जावं लागेल। आज आपण बघतो रोज अपघात होत आहे, आजही अपघात झालाय, रोज अपघात होत आहेत। 15 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा बस अजून सुद्धा रस्त्यावर एसटी महामंडळाचे फिरत आहेत, नवीन बस घेतल्या जात नाहीत। खाजगीकरण करायचं, दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन शक्तीपीठ सारख्या महामार्गाला पैसे द्यायचे, पण ज्या योजनामधनं सर्वसामान्य माणूस प्रवास करतो ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकीत आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते सरकारनं महामंडळाला तरी भाडेवाढ करायची गरज पडली नसते। त्यामुळं अशा सरकारचा, या महायुती सरकारचा निषेध आम्ही करतोय, आणि सरकारनं सर्वसामान्याची जी एसटी आहे ती सर्वसामान्याची राहायची असेल तर एसटी भाडेवाढ मागे घ्यावी, ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो। भाडेवाढ केली आहे त्याचा निर्णय जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग हे सरकार चालवतंय कोण आणि महामंडळ चालवतंय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे। जर परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल तर परिवहन मंत्र्याच्या परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचा त्यांना अधिकार आहे का नाही, मग त्यांनी रद्द तर करावे, त्यांच्या परस्पर केला एसटी भाडेवाढ मागे घ्यावी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा। परिवहन मंत्र्याला विचारायला पाहिजे, तोट्यात चालू आहे म्हणजे बस डेप तोट्यात आहे म्हणून वाढवली म्हणते, तोट्यात चालू आहे म्हणते एसटी महामंडळ तोट्यात आहे आली सरकारनं जर विषय असा आहे की आज एसटी करण्यात आलं ज्या एसटीच्या बोललं जातं एसटी तेवढी प्रामुख्यानं चांगल्या माहितीसाठी स्क्रॅप झाल्याच्या नंतर ती एसटी रस्त्यावर आलीच नाही पाहिजे। स्क्रॅप झालेल्या गाड्या आपल्या एसटी महामंडळाच्या सुरतपर्यंत चालल्या, कशामुळे चालल्या? मला वाटतं ह्याचा विचार महामंडळानं करणं, आणि खाजगी ह्याच्याकडे सामान्य माणसाच्या जीविताशी खेळ आहे हा, आणि अक्षरशः खेळ आहे। तुम्ही मोफत करण्याच्या भानगडीत अक्षरशः त्याच्या जीवावर तुम्ही हे बेतताय सगळं, त्यामुळे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे, आणि तातडीनं भाडेवाढी रद्द करणं गरजेचं आहे, आणि जे अपघात होत आहेत त्याच्यावर नियंत्रण घेण्यासाठी त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळी करणं मला वाटतं हीची जबाबदारी महामंडळाची आहे ती पार पाडावी। दादा तुमच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करून खाजगीकरणाचा जो विषय पाठपुरावा तुम्ही केलेला आहे त्याच्यात आता आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खाजगीकरणाचा निर्णय घेतला होता, आता फडणवीसांनी निर्णय तो रद्द केला, आणि आता पालकमंत्री थोडक्यात परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या निर्णयामध्ये होला हो मिसळून दिसत आहे। मग माझं काय मत आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला त्यातून सिद्ध होतं की भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला, पण त्याच्या आधी जर काही बस असं आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात, काही बस आलेल्या आहेत
तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का. निर्णय रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही. त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार हा आमचा प्रश्न त्यांना. ठीक आहे, चला.